प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स मधूनच नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC टर्म आपण घेऊ लेफ्ट साईडची साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B मायनस साइन स्क्वेअर C आणि याचं काय सिम्प्लिफिकेशन होतं आहे ते पाहता. प्रिव्हियस जो ग्रुप आपण पाहिलेला आहे cos 2A प्लस cos 2B प्लस cos 2C किंवा मायनस असू शकतो, साइन A प्लस साइन B प्लस साइन C, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय, तर हे स्क्वेअर्स आपल्याला काढून टाकायचे. म्हणजे ॲडिशनली एक दोन स्टेप फक्त वाढत आहेत. मग साइन स्क्वेअर A साइन स्क्वेअर B साइन स्क्वेअर C हे स्क्वेअर जर काढून टाकायचे असतील आपल्याला तर यासाठी आपण यूज करू शकतो फॉर्म्युला साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 माइनस कॉस 2 थीटा अपॉन 2. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 माइनस कॉस 2 थीटा अपॉन 2 हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. काय होईल त्यानुसार साइन स्क्वेअर A ची व्हॅल्यू 1 माइनस कॉस 2A अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर B म्हणजेच 1 माइनस कॉस 2B अपॉन 2 आणि मायनस साइन स्क्वेअर C म्हणजे 1 माइनस कॉस 2C अपॉन 2. ओके, 1 माइनस कॉस 2 थीटा अपॉन 2 वापरला फॉर्म्युला. यात प्रत्येक ठिकाणी डिनॉमिनेटरचा जो 2 आहे तो 2 कॉमन घेऊ शकतो आपण, म्हणजे 1/2 होईल. 1/2 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय काय राहणार पाहता. ही पहिली टर्म म्हणजे 1 मायनस कॉस 2A प्लस 1 मायनस कॉस 2B आणि शेवटच्या टर्मला केअरफुल कारण इथं मध्ये मायनस आहे. प्लस असता तर काही प्रॉब्लेम नव्हता, डायरेक्ट आपण ॲड करून टाकला असता, पण तो मायनस आहे. तो मायनस या दोघांनाही मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे -1 आणि मायनस प्लस कॉस 2C म्हणजे टर्म येईल -1 प्लस कॉस 2C. ओके, म्हणजे यात हा जो +1 आणि -1 आहे तो कॅन्सल होऊन जाईल, शिल्लक राहील फक्त 1. सो द नेक्स्ट स्टेप इज 1/2 इन ब्रॅकेट 1. आणखी काय काय शिल्लक राहिलेत पुढे, मायनस कॉस 2A मायनस कॉस 2B आणि प्लस कॉस 2C. मायनस कॉस 2A मायनस कॉस 2B प्लस कॉस 2C. यामध्ये मायनस कॉमन घेता येईल आपल्याला, तो घ्यावा लागेल. मायनस कॉमन जर घेतला तर कॉस 2A प्लस कॉस 2B मायनस कॉस 2C. आणि आता हा प्रॉब्लेम गेला परत मागच्या ग्रुपमध्ये, कॉस 2A प्लस कॉस 2B मायनस कॉस 2C. मागच्या ग्रुपमध्ये म्हणजे तीच सिम्प्लिफिकेशन स्टेप आपल्याला वापरावं लागतील. फक्त जे एक्झाम्पल आपण सॉल्व केलं होतं
त्याच्यामध्ये हा प्लस कॉस 2c होता, त्यामुळे आन्सर वेगळं आलं असतं. आणि मायनस असेल तर आन्सर डिफरंट येईल. तर बघूया आपण काय येतं आन्सर ते. यात 1/2 ॲज इट इज 1 मायनस cos 2a प्लस cos 2b. पहिली स्टेप म्हणजे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. कुठला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरता येईल यामध्ये? कुठला वापरता येईल? cos c प्लस cos d इक्वल टू काय असतो? 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. cos c plus cos d 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. तो फॉर्म्युला आपला या दोन्हीसाठी वापरायचा आहे. काय येईल त्या फॉर्म्युल्यानुसार? 2 cos 2a plus 2b upon 2 into cos 2a minus 2b upon 2 आणि मायनस cos 2c तसाच ठेवू आपण, मायनस cos 2c ॲज इट इज ठेवला. ओके, म्हणजे टर्म मिळेल 1/2 इन ब्रॅकेट 1 मायनस पुन्हा एक ब्रॅकेट 2 cos 2a प्लस 2b अपॉन 2. हा 2 सेपरेट घेता येईल, डिवाइड. हा पण 2 सेपरेट डिवाइड होईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे cos a प्लस b इंटू cos a मायनस b आणि मायनस cos 2c तसंच ठेवू आपण. ओके, या स्टेपला आपण वापरत असतो ट्रँगलमधला ट्रँगल एबीसीचा फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला वापरता येईल आणि कसा? वन मायनस कुठला फॉर्म्युला वापरायचा? Into cos into cos into cos a into cos b into cos a into cos a. काय लिहावं लागेल नेक्स्ट स्टेपला? कुठला फॉर्म्युला? तर cos a plus b च्या जागी minus cos c. cos a प्लस b. फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्याच्या नंतर ट्रँगल्सचा फॉर्म्युला cos a प्लस b. याची व्हॅल्यू मायनस cos c. cos a प्लस b याला जर मायनस cos c लिहिलं इथे तर टर्म होईल मायनस 2 cos c इंटू cos a मायनस b. आणि याच स्टेपला आपण याच्यासाठी मल्टिपल अँगल फॉर्म्युला वापरत असतो.
कॉस 2 थिटा. काय कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आणि कुठला वापरायचा इथे? कॉस 2 थिटा. कोणकोणते फॉर्म्युले आहेत कॉस 2 थिटाचे? वन माइनस टू साइन स्क्वायर थीटा, टू कॉस स्क्वायर थीटा माइनस वन. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. वन मायनस टू साइन स्क्वेअर थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. 3 फॉर्म्युलेत म्हटल्यानंतर 3 पैकी नेमका कोणता वापरायचा याचा विचार करावा लागतो. आणि ते कशावर डिपेंड आहे? ही आलेली टर्म जी पुढच्या स्टेपला आपण कॉमन घेत असतो. म्हणजे हा कॉस आहे, इथे पण कॉसच यायला पाहिजे, साइन नकोच आहे आपल्याला. म्हणजे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आपण वापरू शकतो. इथे तो डिसिजन घ्यावा लागतो. कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. पण यात महत्वाची अडचण इथं मायनस आहे. तो मायनस या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होतो. म्हणजे टर्म येते मायनस 2 कॉस स्क्वेअर सी आणि मायनस मायनस प्लस 1. हा जो मायनस 1 आहे तो ह्या मधल्या मायनसमुळं प्लस होतो. त्याला आपण एक ब्रॅकेट टाकू शकलो असतो, त्याची एक स्टेप आणखी वाढली असती. मायनस कॉस 2c. आता पुढच्या स्टेपसाठी हा जो मायनस आहे तो ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, इथे पण आणि पुढे पण. म्हणजे 1/2 इन ब्रॅकेट 1 मायनस इंटू हे मायनस प्लस 2 कॉस सी इंटू कॉस ए मायनस बी प्लस पुन्हा मायनस इंटू हा पुढचा मायनस प्लस 2 कॉस स्क्वेअर सी. 2 कॉस स्क्वेअर सी आणि मायनस इंटू शेवटचा प्लस मायनस 1. इथे प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होऊन जातील. म्हणजे कॉन्स्टंट टर्म एलिमिनेटच झाली. आता या दोन टर्ममधून 2 टर्म राहिल्या आहेत. इथे 2 कॉस सी आहे, इथे पण 2 कॉस सी आहे. तो 2 कॉस सी कॉमन घेता येईल. म्हणजे 1/2 इंटू 2 कॉस सी कॉमन घेतला. काय राहिलं ब्रॅकेटमध्ये? कॉस ए मायनस बी प्लस कॉस सी. पहिल्या टर्म मधला 2 कॉस सी बाहेर गेला, कॉस ए मायनस बी शिल्लक राहिला. दुसऱ्या टर्म मधून 2 कॉस सी कॉमन गेला, 2 तर बाहेर गेलाय, 1 कॉस सी शिल्लक राहील. म्हणजे प्लस कॉस सी. 2 कॅन्सल झाले. आता ह्या स्टेजला काय करायचं असतं? ब्रॅकेटच्या बाहेरचा कॉस सी तसाच. इथे काय स्टेप आहे? कॉस ए मायनस 1.
ट्रायंगलचा फॉर्म्युला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये वापरायचा. म्हणजे हाच फॉर्म्युला रिव्हर्स वापरायचा आहे. मायनस कॉस सी ची व्हॅल्यू आहे कॉस ए प्लस बी, पण इथे टर्म आलेली आहे प्लस कॉस सी, आणि या प्लस कॉस सी ला काय लिहू शकतो आपण? मायनस कॉस ए प्लस मायनस कॉस ए प्लस बी. पहिल्यांदा हा कॉस ए मायनस बी ॲज इट इज ठेवला, कॉस ए मायनस बी ॲज इट इज, आणि कॉस सी ची व्हॅल्यू मायनस इकडे मायनस कॉस ए प्लस बी. आणि ह्या स्टेपला कोणता फॉर्म्युला वापरायचा असतो? 2 sin A into sin B. प्रॉडक्ट फॉर्म्युला रिव्हर्स डायरेक्शन मध्ये. प्रॉडक्ट फॉर्म्युला रिव्हर्स डायरेक्शन मध्ये कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी, 2 sin A into sin B. 2 साइन ए इंटू साइन बी, म्हणजेच कॉस सी इंटू 2 साइन ए साइन बी, म्हणजेच आन्सर येईल 2 साइन ए साइन बी कॉस सी. 2 साइन ए साइन बी कॉस सी. या प्रकारे सिम्प्लिफिकेशन. Next, similar to that, prove that sin square a by 2 plus sin square b by 2 minus sin square c by 2. ही लेफ्ट साइड आहे, आणि इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे 1 मायनस 2 कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2 इंटू साइन सी बाय 2. बदल काय? तर मागच्या एक्झाम्पलमध्ये साइन स्क्वायर ए प्लस साइन स्क्वायर बी प्लस साइन स्क्वायर सी होता. इथे साइन स्क्वायर ए बाय 2 प्लस साइन स्क्वायर बी बाय 2 प्लस साइन स्क्वायर सी बाय 2 आहे. मग तिथे काय केलं होतं? साइन स्क्वायर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2 हा फॉर्म्युला वापरला होता. तसंच इथे साइन स्क्वायर थीटा बाय 2 1 minus 2 cos square theta by 2. साइन स्क्वायर थीटा बाय 2 1 minus cos theta by 2. 1 मायनस कॉस थीटा Theta by 2. डिवायडेड बाय 2. कारण साइन स्क्वायर थीटाचा झाला 2 थीटा, म्हणजे डबल होतोय अँगल.
मग थिटा बाय 2चा होणार थिटा, दॅट इज 1 मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय 2. म्हणजेच साइन स्क्वेअर ए बाय 2 तो होईल 1 मायनस कॉस ए अपॉन 2. तो ए बाय 2 नाही आहे आता, 1 मायनस कॉस ए पूर्ण टर्मला डिवाइड बाय 2 आहे. साइन स्क्वेअर बी 1 मायनस कॉस बी अपॉन 2 माइनस साइन स्क्वेअर सी 1 मायनस कॉस सी अपॉन 2. पुन्हा इथे 1/2 कॉमन, शिल्लक राहिले 1 मायनस कॉस ए प्लस 1 मायनस कॉस बी, आणि हा मायनस मात्र दोघांनाही मल्टिप्लाय होईल, म्हणजे तो येईल -1 प्लस कॉस सी. यात +1 -1 कॅन्सल झाले, इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट, पहिला 1 ॲज इट इज, आणि या तिन्ही टर्ममधून परत मायनस कॉमन घ्या. मायनस कॉस ए मायनस कॉस बी आणि प्लस कॉस सी आहे. त्यातनं मायनस जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी. कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी. आणि आता हे एक्झाम्पल पुन्हा प्रिव्हियस टाईपमध्ये म्हणता येणार नाही, प्रिव्हियस एक्झाम्पलच तयार झालं. क्वेश्चन नंबर 3 जो मागच्या सेक्शनमध्ये आपण पाहिलेला, एक्झॅक्टली ॲज इट इज तयार झाला आहे. कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी, कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी. हे एक्झाम्पल बघा ॲज इट इज सॉल्व्ड आहे आपल्याकडे. हे सगळं तिथं मध्ये जोडून टाकायचं. जे विचार करू शकतील त्यांनी सोडून, जे नाही विचार करू शकत त्यांनी आपलं डॉंकी वर्क सारखं काढून काढायचं. कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी, त्याची व्हॅल्यू काय आलेली आहे? 4 cos a by 2 into cos b by 2 into sin c by 2 minus 1. 4 cos a by 2 into cos b by 2 into sin c by 2 minus 1. ही व्हॅल्यू जर आपण त्यामध्ये यूज केली तर काय होईल? मधला पार्ट तुम्ही पूर्ण करायचा आहे. 1/2 इन ब्रॅकेट 1 मायनस, इथं ब्रॅकेट आवश्यक आहे. ह्या ब्रॅकेटमध्ये पूर्ण सगळं काम होईल तुमचं. पण हे मधलं लिहित असताना हे दोघं जण शेवटपर्यंत सोबत न्यायचे तसेच. 1/2 इन ब्रॅकेट 1 मायनस ब्रॅकेट.
आणि ब्रॅकेटमधली टर्म येते 4 cos a बाय 2 इंटू cos b बाय 2 इंटू sin c बाय 2 मायनस 1. बरोबर आहे. मग इथून पुढं काय होणार, हा मायनस ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार ह्या टर्मला पण आणि ह्या -1ला पण. म्हणजे 1/2 इन ब्रॅकेट 1 मायनस 4 cos a बाय 2 cos b बाय 2 sin c बाय 2 आणि मायनस इंटू मायनस प्लस 1. हे 1 प्लस 1 2 म्हणजे 1/2 इन ब्रॅकेट 2 मायनस 4 cos a बाय 2 cos b बाय 2 sin c बाय 2. आणि लास्ट स्टेपला हा 1/2 मल्टिप्लाय होईल दोन्ही टर्मला ब्रॅकेटमध्ये, म्हणजेच रिझल्ट येईल 1 मायनस 2 cos a बाय 2 cos b बाय 2 sin c बाय 2. म्हणजे एका एक्झाम्पलच्या प्रिपरेशनवरती हे 6 एक्झाम्पल्स आपले तयार होतात, जे की एक्झॅक्टली सिमिलर आहेत. म्हणजे ते 6 एक्झाम्पल आपण परफेक्शनसाठी वापरू शकतो. ते ॲज इट इज प्रत्येक वेळी लिहायचं नाही आहे, तर ते प्रत्येक वेळी ते सॉल्व करायचं. काही वेळा प्लस मायनसचे व्हेरिएशन राहू शकतील, पण जो ट्रॅक आहे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा तो ट्रॅक सेम राहतोय. आणि असाच एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे cos स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर b मायनस cos स्क्वेअर c इज इक्वल टू 1 मायनस 2 sin a sin b cos c. हा एक सॉल्व करायचा आहे आणि हा एक कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे.